हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्ट केक क्रिएशन. सो आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर इथे मी बनवत आहे 1 kgचा व्हॅनिला मँगो फ्लेवरचा केक. सो मला ऑर्डर भेटली होती ही 11 वाजता. आणि प्लीज बॅकग्राऊंडचा अद्विकचा आवाज इग्नोर करा, कारण की तो तर येणारच. सो 11 वाजता मला कॉल आला ऑर्डरचा आणि मी ऑर्डर एक्सेप्ट केली, कारण की माझ्या क्लोज वनलाच हा केक पाहिजे होता. सो आणि केकची मी युनिक अशी डिझाईन त्यांना पाठवली आणि ती त्यांना आवडलीसुद्धा. हा ॲनिव्हर्सरीसाठी केक होता. सो काही नाही, मॉर्निंगला उठून मी केकचा स्पॉन्ज बेक केला, देन क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं आणि फोटोचे प्रिंट घेऊन आले आणि त्यांना कट करून केकवरती ॲडजस्ट केलं. सो मला माहीत नाही का माझ्यासोबत असं होतं, की कारण मला मोस्टली अर्जंटच ऑर्डर येतात. कधीही मला असं फ्री असं वेळ भेटत नाही ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी. बट ठीक आहे, मला ते एक्साइटमेंट आणि ती नर्वसनेस त्याच्यासोबत काम करायचं पण जरा ट्रेनिंग भेटली आहे. सो ठीक आहे. सो मग मी ते फोटोज ॲडजस्ट केले आणि त्याच्यावरती क्रीम स्प्रेड केली आणि केकला फिनिशिंग केली. आणि तर हा केकचा लूक आणि ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ॲक्च्युली त्या कस्टमरला कस्टमर पण जे आहे ते जरा वयाने कमी आहे. तर तिला तिचाही फोटो पाहिजे होता त्याच्यामध्ये, तिच्या दादा आणि वहिनीसोबत. बट ते मला जमलं नाही, कारण की ऑब्व्हियसली ह्या केकला सेट व्हायला पण खूप वेळ लागत होता. आणि मी जेव्हा प्रिंट काढून आले आणि केक बनवायला घेतलं तेव्हा तिचा कॉल आला होता. त्यामुळं मला तिची ही डिमांड पूर्ण करता नाही आली. बट मी तिला प्रॉमिस केलं की नेक्स्ट टाईम मी तुझं हे म्हणजे तुझे काय असेल ते मी कंप्लीट करायचा नक्की प्रयत्न करत. सो आय होप तुम्हाला माझी ही केकची डिझाईन आवडली असेल आणि माझे एफर्ट आवडले असेल. तर अशा नवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.